भाग घेऊन जाऊ. तरी पण या सरकारने आमच्या समाजाला न्याय दिलेला नाही. म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये होळीचं वर्षाचा सण आम्ही गौरी समाज घराघरात करतोय. पण यावेळी आम्हाला आमच्या घरी सण मिळाला नसल्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये होळीचा सण करत आहे. अद्याप सर्वांनी सहभाग या पुढे आवाज फुटपाथवर संसार मांडलाय. आम्ही थोड्या वेळात सगळ्या बायका इथं जेवायला बसतील. कलेक्टर महोदयाला मला एवढं सांगायचं आहे, या वेळेस तुम्ही आम्हाला रस्त्यावर फुटपाथवर होळी करायला लावली. तुम्हाला एवढ्या सगळ्या 450 डवऱ्यांचा आशीर्वाद आहे. भविष्यात तुम्हाला फुटपाथवरच होळी करायला लागणार. कलेक्टरच्या नावाने बोल. आम्ही इथं मरण उपोषणला बसलोय. मान्य कलेक्टर महोदयांनी 2015ला यशवंत गृहनिर्माण संस्थेला जागा दिली होती. यशवंत गृहनिर्माण संस्थेला 7/12/8 डायरी उतारा करून सगळी जागा दिली होती. संबंधित जागा आम्ही मोजणी केली असता जागा फक्त 7 ते 8 गुंठ जागा भरते आणि त्या 7 ते 8 गुंठ्यामधनं ड्रेनेजची भली मोठी पाईपलाईन गेली. म्हणून 2012 पासून ते 2026 पर्यंत मान्य कलेक्टर महोदयांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला, कागदपत्र दिली. कलेक्टर तुम्हाला जागा देतो, बघा पत्र आहे, तुम्हाला जागा इथं देतो तिथं देतो म्हणून 100-150 गट नंबर सुचवलं. आज तागायत दिली नाही आणि आज कलेक्टर म्हणतात की आम्ही शासनाला पाठवतो, तुम्हाला तात्काळ जागा देतो. आमची मागणी एवढीच आहे, आमच्या हक्काची आम्हाला जागा द्या. एक तर आम्हाला पर्याय जागा द्या, नसेल तर आमच्या आम्हाला जागा द्या. कोल्हापूर महानगरपालिकेला रस्ता आम्ही देणार नाही, आम्ही जाऊ देणार नाही. आणि आज त्यांच्या या वाईट विचाराची होळी करून आज होळीचा सण असताना सगळीकडे आनंद असताना पोळ्याचा सण इथं फुटपाथवर बारिका पोरं सगळीजण संसार मांडून बसल्यात, ढासं चावत्यात. 5 पेशंट आमची रुग्णालयात ॲडमिट आहेत. पेशंट आमची शेवटची अंतिम घटका मोजतात आणि किती जणांचा जीव जाणार आहेत माहीत नाही. पण कलेक्टर महोदयाला जागे दे. आम्ही कुठल्या इंडस्ट्रीसाठी जागा मागत नाही, आम्ही कुठल्या कारखान्यासाठी जागा मागत नाही. आमच्या हक्काचा निवारा आम्हाला पाहिजे.
आणि आम्हाला दिलेली आमच्या हक्काची आम्ही विकत घेतलेली जागा आम्हाला पाहिजे. ही मागणी 2012 पासून ते 2026 पर्यंत चालू आहे सातत्याने. दररोज आम्ही कलेक्टर ऑफिसला पाठपुरावा करतो, पण आजपर्यंतचे कागदपत्र पेटवलेले आहेत आणि शासनाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे, आमच्या हक्काची जागा द्या, अन्यथा आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेला रस्ता देणार नाही. त्या रस्त्यावर जाऊन आम्ही रस्ता पॅक करून आमची जागा आम्ही काढतो. उपोषणाचं स्वरूप आहे ते अजून किती दिवस असणार आहे? अनलिमिटेड जोपर्यंत कलेक्टर महोदय जागा देणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. भले इथं आमचं प्राण गेलं तर चालतील. 5 लोक दवाखान्यात गेल्यात, आम्ही देखील दवाखान्यात जाऊन जीव देईल, पण इथं हलणार नाही, जागा देत नाही. महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आमची जागा